पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आता या प्रकरणातून धक्कादायक माहिती उघड होत आहे। 65 वर्षाच्या भीमराव कांबळे या नराधमाने तोंड दाबून 3.5 वर्षाच्या चिमुकलीचा अमानुष अत्याचार केला होता। ज्या गोठ्यात तो गेली काही महिने राहत होता तिथंच त्या चिमुकलीला नरक यातना दिसल्या। अशातच आता ससून रुग्णालयाने चिमुकलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सादर केला आहे। यामधून हादरवणारी माहिती समोर आली आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली चिमुकली अंगणात खेळत होती। त्यावेळी 1 मे रोजी 65 वर्षाच्या आरोपीने तिला गोठ्यात नेलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। एवढंच नाही तर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवून पळ काढला। इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याला जराही त्याचा पश्चाताप झालेला नाहीये। ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं। या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन, रास्ता रोको देखील करण्यात आला। नराधमाला तात्काळ फाशी मिळावी अशी मागणी सर्व स्तरावरून करण्यात येते। मात्र या प्रकरणात आता हादरवणारी माहिती समोर आली आहे। ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर आला असून यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपीने चिमुकलीच्या तोंडात गोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केल्याचं विच्छेदन अहवालात उघड झालं होतं। अशातच आता आणखी तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की ज्यामुळे तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल। मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला होता, पण खरंच ती मेली का हे तपासण्यासाठी नराधमाने असं काही केलं की कुणी सामान्य वृत्तीचा माणूस विचारही करणार नाही। नराधमाने तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी त्या आरोपीने तिच्या छातीत जोरात बुक्की मारल्याचंही वैद्यकीय अहवालात म्हटलं आहे। चिमुकलीच्या तोंडात आरोपीने गोळा कोंबल्याचं आढळून आलं। तिचं नाक आणि तोंड दाबलं होतं। मुलीचे अंतर्गत अवयव हे प्रादेशिक न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळेतील पुढील तपासणी करण्यासाठी पाठवले आहेत। त्याचा अहवाल आल्यावर ससूनकडून पोलिसांना अंतिम अहवाल दिला जाईल। चिमुकलीच्या चेहऱ्यावर ओरखड्यांच्या खुणा देखील होत्या असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे। तिच्या गुप्तांगालाही इजा झाल्याचं तपासणीद्वारे आढळून आलं आहे अशी माहिती देखील समोर आली आहे। चिमुकलीच्या बॉडीची मरणोत्तर तपासणी सरकारी रुग्णालयात असलेल्या ससून रुग्णालयात झाली। त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरू केली। या घटनेत पीडित मुलीचा मृत्यू हा ॲस्फिक्सियामुळे झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे। ॲस्फिक्सिया म्हणजे श्वास कोंडणं। याच कारणामुळे 3.5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असून सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्याची तयारी केली जात आहे। या खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी होत आहे। पोलिसांकडून या प्रकरणात तांत्रिक व वैद्यकीय पुरावे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे, जेणेकरून न्यायालयात भक्कम केस उभी करता येईल। या सगळ्या तपासामुळे आता आरोपी कांबळेचा पाय आणखी खोलात गेला आहे। तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।